फ्रीहोल्ड आणि लीजहोल्ड जमिनीमधला महत्त्वाचा फरक काय असतो चला पटकन बघूया. तुम्ही जमीन घेताय किंवा विकताय ना, मग हे दोन प्रकार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे तुमच्या मालकीवर, अधिकारांवर आणि हो, तुमच्या प्रॉपर्टीच्या किमतीवर परिणाम होतो. पहिली गोष्ट म्हणजे फ्रीहोल्ड जमीन. सोपं आहे. म्हणजे काय की तुम्ही त्या जमिनीचे आणि त्यावर जे काही बांधकाम आहे ना, त्याचे पूर्ण आणि कायमचे मालक असता. तुम्हाला ती विकायची आहे, भाड्याने द्यायची आहे किंवा तुमच्या वारसांना द्यायची आहे, कुणाचीही परवानगी लागत नाही. म्हणूनच तर अशा प्रॉपर्टीची किंमत जास्त असते आणि कर्ज मिळायलाही सोपं जातं. दुसरी गोष्ट आहे लीज होल्ड जमीन. इथं ना तुम्ही मालक नसता. तुम्ही फक्त ती जमीन एका ठराविक काळासाठी समजा 30, 60 किंवा अगदी 99 वर्षांसाठी वापरता, जणू काही भाड्यानेच. मूळ मालक कोण? बहुतेक वेळा सरकार किंवा एखादं प्राधिकरण असतं. मग लीज संपलं की काय? एकतर जमीन परत द्यावी लागते किंवा मग नूतनीकरण शुल्क म्हणजे रिन्युअल फी भरून ती वाढून घ्यावी लागते. यात बराच खर्च येऊ शकतो बरं का. नवी मुंबई किंवा पुणे MIDC सारख्या ठिकाणी अशा प्रॉपर्टीज तुम्हाला जास्त दिसतील. आणि तिसरी शेवटची गोष्ट, कधी-कधी काय होतं, काही विशिष्ट परिस्थितीत आणि योग्य प्रोसेस फॉलो करून ही लीजहोल्ड जमीन फ्रीहोल्डमध्ये बदलता येते. त्यासाठी तुम्हाला संबंधित ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो, फी भरावी लागते. पण हे नेहमी शक्य असेल असं नाही आहे. थोडक्यात काय, तर फ्रीहोल्ड म्हणजे तुमची पूर्ण मालकी आणि लीजहोल्ड म्हणजे ठराविक वेळेपुरता वापराचा हक्क, ज्यासोबत काही अटी येतात.